दादा नमस्कार. वहिनी नमस्कार. दादा भाऊजी लवकर आलात तुम्ही मळ्यातनं. काय मळ्यातनं लवकर आलो म्हणून विचारतेस वहिनी? का अगं सकाळी लाईटचं बटन दाबायसाठी गेलो उसाला पाणी सोडायला. वाटलं कोणतर मागणं चहा तरी घेऊन येईल. चहा झक मारली. जेवण तर कोणतरी घेऊन येईल. अजून जेवणाचा पत्ता नाही. दिवस डोक्यावर आला. मी आण कधी खायचा आहे भाऊजी. पोटात कावळे वरडायला लागले म्हणून आम्हाला यावं लागलं. असं काही सांप्रदायिक वग लावल्याबद्दल हनुमान भजनी मंडळाच्या वतीनं या तमाशासाठी 1001 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. भाऊजी तुमचाच विषय चालला होता. तुला अजून जेवण पोचलं नाही? नाही दादा म्हणून तर इकडे या आलो. नऊ काय साजा घड्याला फक्त घरात आणून टाकून द्यायचं असतं आणि बायकांनी त्याची पूर्तता करायची असते. तुमच्या डोक्यात काय मेंदू आहे का? सडलाय नाही दादा. अरे नको रे. आभार कष्ट करणाऱ्या घड्याच्या पोटाला किती भूक लागते ते शेतात गेल्यावर कळतं. घरात सावली बसून कळत नाही. त्याला काय घेऊन पाठवलं नाही तुम्ही? दादा अरे थोडी कामात असलेली विसरला असेल. कशाला रागवतोस? एवढे राग करू नका. स्वयंपाक करायला जरा वेळ लागला. मसराच्या धारा काढायला लागते. असू दे. घरातली कामं सगळी करायला. पण दादा माझ्या कानावर आता ऐकाय मिळालं लग्नाचा विषय कुणाच्या चाललाय. म्हणजे आम्हाला बी कळू द्या. आम्ही बी आपलंच आहे. लग्नाचा विषय चाललाय कुणाचा तरी. म्हणजे बघ माझी पोरगी आणि तुझी दोहारी पत्नी म्हणतोस ना. ज्योती माझं जीवाचं पाखरू. तिच्या बी लग्नाचं डोक्यात विचार आहे आणि तुझ्या बी डोक्यात एक तांदूळ पडलं म्हटलं की माझा जीव भांड्यात पडतो. दादा माझी विनंती आहे तुला. माझ्या लग्नाचा विषय वेगळा राहिला तरी चालेल. पण माझ्या ज्योतीचं अरे या खेड्यात असं लगीन कुणाचं झालं नसलं पाहिजे. मालकाऱ्याचा घराणा असला म्हणून काय झालं. पण लगीन हा माना जागृत फाटा माटा तोला मोलाचाच भावना बघून करणार. भाऊजी आहो भाऊजी बरोबर आहे. पण मी काय म्हणते काय दोन्हीच्या हात चार व्हावं असं माझं मत आहे. भाऊजी आता तुम्ही मोठे झालात. बर आपलं लग्न करायचं म्हणजे परपंचाला बरं होईल. तेही बरोबर आहे. कारण उद्या ज्योती हे घर सोडून गेली तर तुम्हालाही कुणाचा आधार नाही. पण दादा मी लगीन करीन पण माझी एक आठ आहे. काय तुझी कसली आठ असणार आहे? पोरगी देखणी असावी. पै पाहुण आपल्या मांडीला मांडी लावून बसण्याच्या लायकीचे असावं. बरोबर आहे. कुठं आपल्या कोळी ढालेला बट्टा नसावा अशीच तुझी इच्छा असेल ना? होय ना? नाही दादा मला माहित आहे तू माझ्यासाठी रात्र दिवस काबाड कष्ट केलंस. संपूर्ण माझं पालन पोषण केलंस. मला कुठल्या गोष्टीची कमतरता भासून दिले नाही. साहेब पांढरे यांच्याकडून 20 रुपये आभारी आहे. आईची माया दिलीस. बापाचं कर्तव्य निभावलंस. मला धन संपत्ती पैसा अडकाय जमीन जुमला याचा कधी मोह नव्हता. फक्त तुझ्या पायाचा दास म्हणून मला तुझी सेवा करायची आहे. आता तो लग्नाचा विषय काढलास म्हणून सांगतोय. मला हे तू काय म्हणतोय की मुलगी सुंदर असावी पैसा अडका देणारी असावी नको आहे. लग्न मी करेन
फक्त माझी एकच चाट आहे कोणती रे? यातलं मला काही नको. कोणती आता तुझी? फक्त एवढी चाट आहे काय? की राधा, माझं लग्न केल्यानंतर मला तुझ्यापासून जर वेगळा करणार नसेल तर मी लग्नाला तयार आहे. होय दादा, कारण एकीची ताकद वेगळी असते रे. म्हणून मला ही एकी तोडायची नाहीये. मला आयुष्यभर तुझ्या पायाचा दास म्हणून तुझी सेवा करायची आहे. बालाजी, काय माझा भाऊ आहेस तो? भाऊ आहेस की माझा कोण आहेस तू? आजकालचे भाऊ एकमेकाचे वैरी होतात रे. लग्न झालं की चूल वेगळी मानतात, खोली वेगळी मानतात, तर दीड भाऊ त्यापाशी कोण थांबत नाही. तू असा मला का म्हणतोयस याचं देखील मला गुपित आहे. याचं गुपित मला माहिती आहे, कारण मला फक्त मुलगीच आहे. मला मुलगा नाही. मुलगी एक वेळ लहान आहे, तिच्या घरी गेली की माझी देखभाल, तुझ्या भाऊजाची देखभाल कोण करेल? यासाठी मुलगा म्हणून तू आमची सेवा करणार आहेस ना? बालाजी, मी तुला शब्द देतो, मी तुला वचन देतो, माळकरी नाही आहे, माझ्या पांडुरंगाचा भक्त मी आहे. त्याची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला वेगळा ठेवणार नाही. तुम्ही बोलात खरं, काळजाला कसा धक्का बसला आमच्या. भाऊजी, माझा धीर नाही तुम्ही, माझा मुलगा आहे. तुम्हाला असं वाटतं का हो? लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला बाजूला ठेवलं नाही भाऊजी. म्हातारपणाची काठी तुमचीच आहे. आम्हाला कुणाचा आधार नाही. बघा ना कशी बोलतात ते. अजून लग्न ठरायचंय, अजून सारं काही व्हायचंय, आत्ताच कशाला विनाकारण दुःख तोपर्यंतच कशाला आमच्या कळतला घरा पडायसारखं बोलता. वेळा येतो. हेच प्रेम शेवटपर्यंत असं शिकवते. तुमच्या दोघांची असणारी आमच्यावरची माया असेच राहते, एवढीच त्या पांडुरंगाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. पण आता या लग्नाच्या सोहळ्यामध्ये माझ्या जेवणाचा विषय राहिला. तिकडे उसात पाणी सोडून आलोय. खरी काय? आपल्या रानात दुसऱ्याच्या रानात पाणी जाण्या अगोदर मला तिथे गेलं पाहिजे. बर बर, माझं जेवण घेऊन पाहिजे तर ज्योतीला पाठवा, मी पुढे जातो. अरे मी घेऊन येतो जेवण. नका दादा, तुझं आता वय झालंय. 4 म्हाताऱ्या माणसात बसायचं, त्या पांडुरंगाचा ना हरिनाम जप कर. 4 तुझ्यासारखी माणसं गोळा कर, विचार बिंबार कर, त्यात तुझं मन रमेल. तुझं जे काय काम असेल सांग, मी जातीनं करेन. त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दे. मी येऊ का? मी आले तर चालेल? वहिनी, अगं तू कशाला? तुझ्या तर पाठीमागे एक काम आहे का? वहिनी, घरातलं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं आणि पाट्यापासून आमची देखभाल करायची. म्हणून वहिनी माझी विनंती आहे, आता ज्योतिची शाळा आज सुट्टी आहे, येऊ दे रानाकडे. आम्हालाही बरं वाटेल, तिलाही रान बघायला मिळेल. उसाला पाणी सोडल्याचं वाटतं. येतोय मी. जावा लवकर. हरल्यासारखं कोकम उड्या घेत पोरगी माझी जेवण घेऊन जाईल. शांतपणा खाऊ नका. आहो, त्याला जेवण व्यवस्थित पाहिजे. आहो मी पाठवते, काळजी करू नका. पण हे बघा, जरा वाईस पारावर बसायचं बंद करा. मी तुम्हाला सांगितले ना, जरा घरात लक्ष द्या ना. पोरगीला मी पाठवते, आपल्याला भरपूर दोघाला घरात काम आहेत. त्या विठ्ठलाचं जरा वेळेस बाजूला सारा. तुम्ही लई शांतपणा करू नका. गावात सप्ताह बसायचा आहे आणि गावातल्या सप्त्या निमित्त बैठक खायचं आवडीत, आणि सगळी जबाबदारी सप्त्याची माझ्यावर टाकली. खरं काय? शिवराम तात्या, तुम्ही सप्ताह तुम्ही कसा पार पाडायचा, ते व्यासपीठ कुणी चालवायचं, आणि ते पकवतवाले कोण कोण बुवा कोण ते तुम्ही सगळं सांगायचं. मिटिंगला मला जायचं आहे, त्याचं पहिलं जेवण पाठवून घ्या. पाठवते लावतो मी. बाई, भाऊजी तर खूप माझ्यावर आगमन केले. अहो, उसाला पाणी पाजले, पोरग सकाळी गेले आणि
भाऊच्या ध्येयातच नाही बघा काय करायचं. अहो आपल्या ज्योतीला बोलू द्या. ज्योती किती उशीर स्वयंपाकाच्याच नादात लागले. काय गाई बाबा कुठे चालला तुम्ही? नाही मग कुठं चाललो नाही. गावात मीटिंग आहे, सप्ताह बसवायचा आहे आणि सप्त्या निमित्त मीटिंग आहे त्यासाठी मला तिकडं जायचं होतं. माझ्या पोरीला भेटावं, माझ्या पोरीची विचारपूस करावी मग तुझ्या आईनं बोलले. अहो पोरगीकडे बघितले कसं लय वाईट वाटतंय हो. साला हे बघ आई ज्याच्या पोटी पोरगी असते ना त्याचं मन काय बोलतं ते मला बी तिकडे माहित आहे. आता तू आहेस. तुम्ही रडता का म्हणते मी? अरे बाळा तसं नाही. आज ना उद्या तुझं लग्न ठरणार. तू जर परक्या घरी गेलीस तर काळीच गेला का तू वाटेल का? आई दूर तिशी चिमणी उडून गेला का तू वाटेल? पाखरू आमच्यापासून दूर जाईल. आई बाबा का हो मी तुम्हाला जड झाले का? असं नाही बाळा. लग्नाविषयी का काढला तुम्ही? अरे तुला लग्न करून सासरी जाऊच लागणार आहे. आई बापाची इथं ठिकाण नाही तिचं. आई कसं बोलता तुम्ही? माझं लग्न करायचं बाबा. मी एकूण एक मुलगी तुमची. माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला कोण आहे बाबा? तुम्हाला कोण आहे? असं बोलू नकोस. अगं माझी लेक आहेस तू. अगं तू नांदायला गेलीस ना मला आनंद होईल. माझा पांडुरंग मला आहे ना, माझा विठ्ठल आमच्या दोघांची काळजी घेईल. तू आमची काळजी घेऊ नको पोरी, तू काळजी घेऊ नको. पण नाही हो, तुम्हाला सोडून जायची इच्छा होत नाही माझी बाबा. नाही बाळा असं बोलायचं. मला वाईट वाटून घेऊ नकोस. अगं मी आणि तुझा चुलता माझा मानाची तुझी लय काळजी घेतो ग. अगं तुझीच काय पण आमची सुद्धा काळजी घेतो तू. बरं बघा मी सांगते तुला मला गेलं पाहिजे. तुझं डोक्यात काय घेऊ नको पोरे. मी तुझा बाप आहे, चुलता वाघासारखा आहे. माझा मानाची नाही ग. बघ मला रोकून गावात गेलं पाहिजे. जेवण तयार झाली का ज्योती? झाले ना असं कर जेवण पान आणि लगेच मळ्यात जा. लगेच जाते. भाऊची वाट बघत बसली. तू काय काळजी करू नको, लगेच जाते. आणि बघ रस्त्याने जाताना इकडे तिकडे बघू नको. काय अगं गावातली पोरं लय भंगार आहे नाही म्हणून मी सांगते तू तिची काळजी करू नको. अगं तुझे आणि बाबाचे संस्कार आहेत माझ्यावर. तिची काळजी करू नको. अगं मी आई आहे, काळजी पोटी बोलते मी तुला. बरं चालो चल. आता एक काम करू. अरे आज आपल्याला पैसे हाणायला मिळते. हाणायला मिळते तर म्हणून तर मी तुझी गाडी घ्यायला आलोय. आनंदाची बातमी इनामदाराच्या कानावर घालायची. तुला माहित आहे का काय? आता मान्याची पुतणी आज जेवण घेऊन मळ्यावर जाणार आहे 1 वाजता. तू तो कवा ऐकले?
आणि मी ऐकले चोर पाळते मग आपण- ही जर त्याच्या कानावर घातलं तर त्या पोरीवरती लाईन मारते या आपणा दोघाला देते आज पैसे आपण त्यांची पाठ सोडायची नाही वाढ बोलायचं पैसे काढायचे त्या बॅन आपल्याला घालवायसाठी नेपाळ पैसा दे चल चल सरकार आणि मला बोलू दे तर लगेच आवाज आय ऊतच आवड नाही तर आनंदाची बातमीच आहे तशी माहिती काय आता किती लागायचे दारू नव मग दारू संध्याकाळी पिणार आहे आज तेवढंच द्या तुमचं नाईन्टी कुठे मिळते नाईन्टी कुठे मिळते नाही ते झाला आजच्या दिवस हे तर गांजावरून हे नाक पाक पुढेच काय केलं हा काय झालं लगेच पुढेच काय केलं बरं तुम्ही थांबा हे आमच्या बोलतो हे तुझ्या हातात घे त्यामुळे तिचा विश्वास नाही मग मला नको तिथं लागलं या मी तुला सांगून कुठली काय बघ बरी काय म्हणते बघा मला काय झाले माहिती आहे का मला बिना आत्मशाने हाणलं तुम्ही त्यामुळे मला लागल्यामुळे त्याला म्हणलं तो हाण त्यांना हाणू देऊ नको आपल्याला आयला शेंड्याला नेमकं लागतंय बघा त्यासाठीच मारतोय आयला तुम्ही राव 50 रुपयाची गांजा देता आणि 500 रुपयाचं मारतायचा तुमचं बोलणंच आहे तसं खायला का बघून नाही ते आपण आगावपणाला का तुम्हाला सांगतो इकडे हं? बसा इथे इथं बसा बसा आनंदाची बातमी सांगतो या. काय काय चालना आलाय का? हा तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो बसा चांगली आनंदाची बातमी सांग काळजी करू काय नका किती पैसे देत पाहिजे तेवढं पैसे पैसे एक काम कर बघा काय बातमी सांग पण एक काम कर पैसेच काढतो ते पैसेच काढतो पैसेच काढायचे नाही तर त्याचं दुसरं नाही तर काढशील बरं का दुसरं मी कंत्राट घेतो रे तसं नाही. तसं नव्ह तंबाखू पुढे असलं काय काढशील तसं नुसतं काढतो पुढे. म्हणजे मला अरे थांब, थांब. मला म्हणते दुसरं काय काढतोस का नाही का तो हाणलो तू त्यांच्या अंगावर जर पडलाय तू यार आले का मला वाटलं घ्यास लागली मी पळायला लागलो तर पाय बाहेर पण ह्याच्या अंगावर पडलो तिथे दाब हा? तिथे दाब काय झालं थांब. दाब म्हणजे तुला दाब दाब काय तो आता नाही काय बोलू काय त्याला काय म्हणते हा? त्याला काय म्हणते त्याला असा हा ना आता बघ रे काय आहे काय आहे बघ की ह्याला हिंदीमध्ये गांडूळ म्हणतात हा मराठीमध्ये याला धामण म्हणतात बाबा हो हो हा कारण निघाला होता महाराष्ट्र बँकेत निघाला पैशाच्या गाड्यात चालला होता हा. त्याचा गेलो असा मुंडका धरला त्याचा दात काढला हा काय माणसाला चावत नसतो दादा हा. गाई गुराच्या पायाला नुसता असा तेडा देतो हो. त्याचा असा दूध पितो दूध पिऊन साला हा कातीला आला हा मस्तीला आला तुम्ही असं कशाला धावणार होते लांबड्यावर दिसते या बंगाली बाबू बोल बाबू असा ऊट उठतो असा ऊट त्याच्या छड्डीमध्ये घुस झालाय कुठला आता पहिल्यांदा एक हंटर मारला मी बोललो नाही हो आता दुसरा हंटर मारला मी बोललो नाही आता तिसऱ्यांदा हंटर मारला तर माझं लवड्या मारी जादू मारून आडवच करतो इथे जादू दाखवणार आहे का तुम्ही राव ही सुरुवात केल्यामुळे असं होते सुरुवात केली म्हणजे हे येताना साफ करण्याचा खेळ आम्ही बघून आलो मग हे साप आहे का आम्ही काय लांबड्यावर दिसते असं आता जर मारला तर माझं लवड्या मारी जादू मारून पुढे सावकारी द्या ही आनंदाची गोष्ट सांगणार अहो, आहे आनंदाची- साप घेणार आहे आनंदाची बातमी सांगणार याला- आता पुन्हा मारला की तुझा सामानच जादू अवलाद राहू दे तुला मार खायची तलप होत्या काय सावध चालतो म्हटलं सकाळ आता पुन्हा मारला अजून राहू दे गेला का सरकार आनंदाची नाही बातमी कुठली भाषा शिकवणार नाही ते आम्ही साफ करणे बघून आलो
हो का हो इकडे लक्ष द्या बोल ना. अरे कधी बोलला नाही तू इकडे लक्ष द्या बोलतो. मान्या आहे का मान्या मग मान्याने काय करू. मान्याची पुतणी काय तिचं नाव तुम्हाला तुला माहिती? काय केलं का त्याला. अहो काय करतोय कशाला अरे तो करायला त्याला पण मी म्हणलं करू नको त्याच्या अंगात जीव नाही. अहो ती मान्याची पुतणी आहे का नाही आज 1 वाजता अरे मान्याची पुतणी ज्योती. अरे अरे कुठं आहे. अरे ती मान्याची पुतणी झपती म्हणले का तुम्ही काय म्हटलं काय तिचं नाव तिचं तोंड त्याचं तोंड सुरू केलं. तुम्ही म्हटलं की हा ज्योती ज्योती ज्योती. आज 1 वाजता भाकरी घेऊन रानात जाणार आहे. काय सांगतोय. एवढा चान्स आहे. पण आम्ही तिथे या आम्ही हलणार नाही. आनंदाची बातमी सांग तू आणि काही मदत लागली तर आम्ही दोघं आहे ना आम्ही कशाला आहे तुम्ही काय मग काळजी तिला काढतो म्हणतोयस. आता पण अगोदर त्याची सोय करा. अरे तुम्हाला मी देतो हा आणि मी थोडी घेतो की. आनंदात जाऊया पिव्या व्हायचं आता इथं तोड आपण तिघ जण सावकार काम करूया 1 वाजता येणार आहे बर. तवर ढाब्यावर जाऊया 90 मारूया त्या तालीत जाऊन बसूया आणि बघ ती खायात काय काट काढून बघा मला म्हणलं ते नाही का? चला चला आपण तालीत जाऊन बसूया चला भाकरी घेऊन जाणार बराच उशीर झाला मला माझी वाट बघत असेल आपण लवकर गेलं पाहिजे जीवनाची पाती घेऊन याच्याकडे बघतो. तुम्ही लांब लक्ष ठेवायचं कोणी येते का. आम्ही त्या बांधावर बसतो दोघं कोण येते का वाट बघ. बांधावर बसू नको वाट बघत बांधाच्या आड धरायचं. आणि जर चुकून कोण आलं तर इकडे घेऊन येऊ का. तिकडे घेऊन येऊन माझ्या मुडक्यावर बसव. जायचा नाला तिकडे घेऊन यायचं नाही तिथनच त्याला गावावर तिथं आहे ती काळजी करू नका आम्ही नजर राखत बसतो तुम्ही तुमच्या कामावर तुमच्यापर्यंत आम्ही येऊ देईन करा येऊ देत ना आम्ही दोघं नजर राखत बसतो. नरड चुकलं तर चालेल पण तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. माझं दोघाच आहे. चला आपण त्या कामावर मेजर बिले साहेब यांच्याकडून गोरपाचे लोकांना 100 रुपये मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे. अगे ज्योती तुम्ही रानात कशाला आलाय. मला ओळखलं नाही. आता तुम्हाला कोण ओळखत नाही. बस की बस. आओ गावात ठसलेला आहे तुम्ही आणि तुम्हाला कोण ओळखत नाही. ज्योती का जरा वयस लागत बोलतेस. तुमचं नाव आहे ना. हो आहे की नाही. तुमचं नाव घेतात लोक. कुत्रा नाही कुत्रा. या तालीवर पुत्र आमच्या आडवा आले हाणू का. काय करू रे. जायचा नाला तुझ्या कुत्राने म्हणून सांगतात माणूस आल्यावर सांगायचा माणूस आल्यावर काय जमते का नाही.
आणि मला अजून एक शब्द काढू देत. कोण आता आलं तर सांगित नाही. हे कुत्रा आलं सांगत आलाय. मग मी एवढं मोठं गाड्यावाला तर सांगितलं नाही. आता तुम्ही दोघं कोण आहे? माणसं यायच्या अगोदर आवरा. तुम्ही दोघं तेच आहे ना? कोणतरी आवरा आहे. चल गाडवा आहे मी. बघा बरी काम. अहो किती मोठ्या गावात नाव आहे तुमचं. मग म्हणून म्हणलं तुम्ही ठसलेला आहे. प्रकाश इनामदार भाषा मला. हो हो माहिती आहे ना. हा हो. ते ओळख राहते. मग आपली काहीतरी जुनी ओळख तुला ध्यानात असेल की? कुठली जुनी ओळख. अगं कॉलेजमध्ये आपण एकत्र शिकलोय. अहो शाळा शिकलोय. मग ह्याला काय जुनी ओळख म्हणते ती का? असं कसं? मग अगं कॉलेजमध्ये लई जीव जडला होता तुझ्यावर. कोणावर. तुझ्यावर. मला काय माहिती नाही तुमचा जीव कसा रडला ते. पण मी एकटाच बोलत होतोय. म्हणजे तुझं काय माझ्यावर प्रेम नव्हतं? पण मी मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. पण मी प्रेम करत नाही ना तुमच्यावर. अगे ज्योती आणि एकदम भरभर असे पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सोन्यानं नटवतो तुला. हो इनामदार. अहो तुम्हाला काय वाटलं. अहो तुमचं दागिनं आणि सोनं आणि तुमची इस्टेट त्याला आग लावा. खरं माझं प्रेम तुमच्यावर नाही. असं बोलावं लागतं. पण तरी सुद्धा तुला पाहिजे ते बघ. काही घर आहे ना तुझं. पाडून टाक असा काचाचा बंगला बांधून देतो. अरे नाले का माझा होणारा नवरा कुठं आणि तू कुठं. माझा होणारा नवरा कुठे शंकर न मारू आणि तू कुठे द्या नको माझं गाडाव. नाही त्या बोलानं नाही त्या शब्दाचा अपमान करू नकोस. अगं मी गप आहे. यांचा अर्थ बघू नकोस. कारण मी मनापासून प्रेम करतोय तुझ्यावर. अरे मी प्रेम करत नाही ना तुझ्यावर. असं अजून तुला समजावून सांगतोय. अरे नाही प्रेम करत मग काय करणार आहेस तू. आणि जे गोष्ट मागून येत नाही तर लगेच करू की या पक्याला चांगले माहिती आहे. त्याला खिचडीची जात म्हणत्या. तू काय त्या माने तुझ्यावर बोलतेस काय. अरे माझ्या नानाला जर माहित झालं तर तुझे एक घाव दोन तुकडे करेल. आणि आता कुठे तुझा माझ्या अरे येईल ना. अगं माझ्या एका विचारावर तुझ्या घराचे रात रांगोळी होईल समजलास. आणि मी भेट नाही पण मी तुझ्या प्रेमाला कबूल नाही. असं नाही. तो अशी नाही कबूलपणा. काय करशील. आता हा पक्या काय आहे ते तुला दाखवतो. काय करशील मग. काय करशील. अरे सोड सोड.